राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज एक महत्त्वाची बैठक आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती दुपारी 1 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। राज्यातील प्रमुख खनिजाच्या 40 खाणपट्ट्यांच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात होणार आहे। खाणपट्ट्यांच्या कार्यान्वयाच्या अनुषंगाने महत्त्वाचा आढावा देखील आता सरकार घेतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही महत्त्वाची बैठक आता आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामुळे महत्त्वाच्या विषयांसंदर्भात देखील आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये ही चर्चा होणार आहे। दुपारी 1 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या बैठकीच्या संदर्भातली अपडेट आपण घेऊयात। चेतन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज दुपारी 1 वाजता एक महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोणते विषय चर्चिले जाऊ शकतात? निश्चित शुभम, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। आज मात्र कुठलेही अधिवेशनीय कामकाज जरी आयोजित केले नसलं तरीही आपण पाहत आहोत की सह्याद्रीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचीही महत्त्वाची बैठक पार पडत आहे। विशेषतः 40 जी एकंदरीत खाणपट्टे आहेत ते कार्यान्वित करण्यासंदर्भातील जे वेगवेगळ्या अडचणी आहेत, अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी एकंदरीत या खाणपट्ट्यांचा आज आढावा घेतला जाईल आणि संबंधित विभागांना आदेशही दिले जातील। रॉयल्टीचा प्रश्न असतो, अनेक वेळा काही ठिकाणी स्थानिकांचा विरोध असतो। या सर्व समस्या सोडवण्याचं जे आव्हान आहे ते सरकारसमोर आहे, कारण मोठ्या प्रमाणात महसूल या खाणींमधून मिळणार आहे। इतकंच नाही तर रोजगार निर्मिती होणार आहे। मात्र दुसरीकडे काल ज्या प्रकारचं मित्रा संघटनेवरतून जे आरोप होते सरकारवरती की फडणवीसांनी कुठेतरी एकनाथ शिंदेला धक्का दिलेला आहे, या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रिप्लाय करताना राज्यपालांच्या अभिभाषणावरती स्पष्टीकरण दिलेलं होतं। असा कुठलाही वाद आमच्यामध्ये नाहीये, मात्र विरोधकांकडून अशा प्रकारच्या माध्यमांच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या पेरल्या जात आहेत आणि म्हणूनच या भाषणानंतर आज ही पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये थेट बैठक पार पडत आहे। अधिवेशनाबाहेर सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक पार पडणार आहे। त्यामुळे राजकीय चर्चा ही निश्चितच होईल, कारण अद्यापही विधिमंडळ समित्यांची घोषणा झालेली नाहीये। रायगड असेल किंवा नाशिक असेल त्याचा पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे आणि दुसरीकडे सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्यामुळे विविध अनुषंगाने या बैठकीला वेगवेगळे महत्त्वही मानले जाते। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।